हे गाईज, कसे आहात तुम्ही? तर आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी आणि माझ्या मम्मीसाठी. कारण की माझ्या मम्मीचं वन ऑफ द ड्रीम होतं हे आणि ते पूर्ण होतं. सो जी एक थिंग तिच्या बकेट लिस्टमधली पूर्ण होते आणि मला पण खूप भारी वाटते की मी हे तिच्याबरोबर एक्सपिरियन्स करणार आहे. सो तुम्हाला नंतर कळेलच की मी कोणत्या गोष्टीबद्दल बोलते आहे. सो स्टे ट्यून. आता मी बघू शकता तुम्ही, मी साडी घातली आहे आणि मग मेकअप झाल्यावर आपण मग नंतर भेटूया. सो आता मी रेडी झाली आहे, तुम्हाला मी माझा लुक दाखवते. लाईट चालू करते, वेट. सो आता माझा लुक बघा. सो आता मी तुम्हाला दाखवते माझी मम्मी कशी रेडी झाली आहे. सो आम्ही एक खूप स्पेशल ठिकाणी आता चाललो. ते आत्ता रिव्हील नाही काय, ते तुम्हाला नंतर कळेल. आणि सोयरा पण आहे, ये लवकर सोयरा. ये सोयराने पण आवडलंय. सो कुठं चाललो आपण? तिला माहिती. तेव्हा थोड्या वेळात मग आम्ही निघालो. तर खराडच्या तिकडे आम्ही चाललो आहोत आणि मम्मीची एक विश पूर्ण होती आहे हे बघून मला खूप भारी वाटत होतं. आणि ते मला थोडं बघून कळलंच असेल, माईट बी. आणि मग त्यानंतर मी बुकिंग आधीच केलेली, तर सो इथे त्यांचे ते बँड घ्यायचे असतात ते घेतलं. सो आम्ही डायमंड झोनचे होतो आणि फायनली हे आता रिव्हील करूया. सो आपण फायनली कुठे आलो दाखवायचं. सो येस गाईज, तुम्ही बरोबर ओळखलं आहे. आम्ही आलो द फोक अख्यानला. हे मम्मीला आणि मला खूप दिवसापासून बघायचं होतं आणि फायनली खूप हॅपी आहोत की हे फायनली आम्ही बघतोय आज खराडीमध्ये. आणि खूप भारी होता हा शो. सो मस्ट वॉच आहे. तर तुम्ही पुढे बघाच, मी पुढे काहीच बोलणार नाही आहे. तुम्ही फक्त पुढे बघत राहावा काय कसं सुंदर प्रकारे हे प्रेझेंट करतात. चलो लेट्स गो. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. उधळी गुलाला भंडारा शिवबाच्या शंभूच्या नावाने. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
भारी मस्त मस्त आहे. मस्त मस्त आहे हे बघायचं. सगळ्यांनी आवर्जून हे बघायला या. ओके ओके. ए मावशे ये दाढी बारी मावशी. माझ्या दाढीला हात नको लावू. तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव सगळ्यात सांग ना. मूर्ती मावशे काय करायला आली? वाती देवजी वाती. कवा लागली? मंदिरात जायचं, निवड दाखवायचं, शेताच्या बांधावर पीक काढायचं. आले हरिभाऊचं म्हणून म्हणलं वाती हे बघा करा. वाती वळती तुळशी पाची भागीरथी भगवाती वळती तुळशी पाची भागीरथी मावशी. हे बघा वाती वळती तुळशी पाची भागीरथी मावशी. भगवाती वळती तुळशी पाची. मंडळी नमस्कार. तर इथं 10 वाजता आमचं द फोक आख्यान संपलं. खूप भारी म्हणजे अप्रतिम शो आहे हा. तर सर्वांनी खरंच आवर्जून जावा. मग आम्ही इथून बाहेर आलो आणि मग सोयराला विचारलं तिला कसं वाटलं. खूप आवडलं म्हणली. आणि तुम्ही बघू शकताय काय गर्दी होती ह्या शोसाठी. खरंच खूप भारी. तर तुम्ही सर्वांनी नक्की नक्की जावा. सो आता मग आम्ही घरी जायला निघालो. रिक्षा भेटायला पण आम्हाला खूप वेळ लागला. तो फायनली एक भेटली आणि आम्ही मग निघालो. आणि मग तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.